भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। स्कंद 4 अध्याय 12वा श्लोक संख्या 16। श्लोक अशा प्रकारे आहे। आत्मस्त्री अपत्य सुहृद बलम हृदकोशम अंतः पुरं परिविहार भुवच्चरम्यः भूमण्डलं चलति मेखलम् आकलय्य काल उपसृष्ट इति सह प्रययो विशालाम् आत्मा श्री अपत्य सुहृद बलं वृत्तकोशम् अंतः पुरं परिविहार भुवचरम्यः भूमण्डलं जलधि मेखलम् आकलय्य काल उपसृष्टम् इति स प्रययो विशालाम् आत्मश्री अपत्य सुहृद बलं वृत्तकोशम् अंतः पुरं परिविहार भुवः चरम्यः भूमण्डलं जलधि मेखलम् आकलय्य काल उपसृष्टम इति स प्रययो विशालाम। भाषांतर। अंती ध्रुव महाराजांनी समुद्र वलयांकित अशा अखिल पृथ्वीवर पसरलेल्या आपल्या राज्याचा त्याग केला। त्यांनी असे जाणले की आपले शरीर, मित्र, पत्नी, मुले बाळे, सैन्य, समृद्ध कोश, सुखकारक राजवाडे आणि अनेक विहारस्थळे म्हणजे मायाशक्तींची निर्मिती आहे। अशा प्रकारे कालांतराने त्यांनी निवृत्ती स्वीकारून हिमालयातील बद्रिकाश्रम नामक वनात प्रवेश केला। तात्पर्य श्रील प्रभुपाद यांच्याद्वारा। आयुष्याच्या प्रारंभी जेव्हा ध्रुव महाराज परम भगवंतांच्या शोधात अरण्यात गेले होते, तेव्हाच त्यांना अनुभूती झाली होती की सुखाच्या सर्व शारीरिक संकल्पना म्हणजे मायाशक्तीची निर्मिती आहे। अर्थात प्रारंभी त्यांना आपल्या पित्याचे राज्य मिळवायचे होते आणि त्या हेतूनेच ते भगवंतांच्या शोधात गेले। तथापि पुढे त्यांना कळून चुकले की या सृष्टीतील सर्व काही मायाशक्तीकडून निर्माण करण्यात आलेले आहे। श्रील ध्रुव महाराजांच्या कार्यावरून आपण जाणू शकतो की मनुष्याचा प्रारंभी कोणताही हेतू असला तरी तो काहीही करून कृष्ण भावनामय होऊ शकला तर यथाकाळी भगवत कृपेने त्याला वास्तविक सत्याचा साक्षात्कार होतो। प्रारंभीच्या काळात ध्रुव महाराजांना आपल्या पित्याच्या राज्यामध्ये स्वारस्य होते, पण नंतर ते महाभागवत अर्थात श्रेष्ठ भक्त झाले आणि त्यांना भौतिक सुखोपभोगामध्ये किंचितही गोडी वाटेनाशी झाली। जीवनाचे पूर्णत्व एकमेव भक्तांनाच प्राप्त होऊ शकते। एखाद्या मनुष्याने जर अल्पशी भक्तिमय सेवा केली आणि नंतर आपल्या अपरिपक्व अवस्थेमुळे त्याचे पतन झाले तरी तो या भौतिक जगात सकाम कर्मे करण्यामध्ये पूर्णपणे गुंतलेल्या मनुष्यापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे। ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरुः श्रीयुतः पदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणा ललिता श्रीविशाखान्वितांश्च। नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। अंती ध्रुव महाराजांनी समुद्र वलयांकित अशा अखिल पृथ्वीवर पसरलेल्या आपल्या राज्याचा त्याग केला। त्यांनी असे जाणले की आपले शरीर, मित्र, पत्नी, मुले बाळे, सैन्य, समृद्ध कोश, सुखकारक राजवाडे आणि अनेक विहारस्थळे म्हणजे मायाशक्तीची निर्मिती आहे। अशा प्रकारे कालांतराने त्यांनी निवृत्ती स्वीकारून
हिमालयातील बद्रिकाश्रम नामक वनात प्रवेश केला. हरे कृष्ण. तर सर्व भक्तांचं आपल्या दैनंदिन भागवत चर्चेमध्ये स्वागत आहे. तर खूप सुंदर असा प्रसंग चालू आहे, ज्याच्यामध्ये ध्रुव कथा ही अंतिम टप्प्यात आलेली आहे. यामध्ये ध्रुव महाराजांचं जे भगवतधामी गमन आहे, ते चालू होतंय. तर याच्या आधी आपण पाहिलं की कशाप्रकारे 36,000 वर्ष ध्रुव महाराजांनी आपल्या जे राजगादी आहेत त्याचं व्यवस्थितपणे रक्षण केलं. इतर जे प्रजा होती त्यांचं रक्षण केलं, त्यांच्यावरती राज्य चालवलं आणि यानंतर आता ध्रुव महाराज हे सगळं आटपून निवृत्ती घेत आहेत ह्या सगळ्या गोष्टीमधून. तर भागवत विषय विशेष करून जे व्यासदेव आहेत, त्या व्यासदेवांनी जे वेद लिहिले त्याला प्रवृत्ती मार्ग म्हणतात आणि जे भागवत पुराण आहे हा निवृत्ती मार्ग आहे. आणि हा जो श्लोक आहे, हा ध्रुव महाराजांचा निवृत्ती मार्ग दर्शवत आहे. त्याच्यामध्ये पाहू शकतो आपण की ध्रुव महाराज कसे जे समुद्र वलयांकित जो प्रदेश आहे, समुद्र वलयांकित म्हणजे आजूबाजूनी समुद्र आहे. तर असा सोडून कुठे चालले ते बद्रिकाश्रम म्हणजे हिमालयामध्ये चाललेले आहेत. तर खूप सुंदर आणि महत्त्वपूर्ण श्लोक आहे आणि या श्लोकामध्ये बऱ्याच काही गोष्टी आहेत. तर आपण त्या एक-एक पाहू शकू कशा पद्धतीने आपण याच्यावरती मार्गदर्शन करूयात. तर इथं सांगितलंय की अंती ध्रुव महाराजांनी समुद्र वलयांकित अशा अखिल पृथ्वीवर पसरलेल्या आपल्या राज्याचा त्याग केला. तर त्याग का केला? तर 36,000 वर्ष ध्रुव महाराजांनी राज्य केल्यानंतर त्यांना ही गोष्ट कळाली की ही सगळी माया शक्ती आहे किंवा जी माया शक्तीची निर्मिती आहे. तर याच्या अगोदर आपण पाहिलं होतं की ध्रुव महाराज जेव्हा बालक होते, तेव्हा बालक असताना कशा पद्धतीने ध्रुव महाराजांनी आपल्या पित्या जे उत्तानपाद राजा आहेत, त्यांची राजगादी प्राप्त करण्यासाठी प्रयत्न केला. त्या हेतूने गेले किंवा आपले जे पंजोबा आहेत, दक्ष जे आहेत, ब्रह्मा जे आहेत, ह्यांच्यापेक्षा मोठं राज्य पाहिजे अशा हेतूने गेले. परंतु भगवंतांनी त्यांना मदत केली सुद्धा, राज्य दिलं सुद्धा. परंतु 36,000 वर्ष राज्य उपभोगल्यानंतर शेवट काय आहे? तर इथं ध्रुव महाराज सांगतात की हे सगळं मायाशक्तीची निर्मिती आहे आणि म्हणून काय केलं पाहिजे? तर ह्याच्यापासून निवृत्ती घेतली पाहिजे आपण. तर राजा असो किंवा रंक असो, जीवनाचा उद्देश हा सर्वांसाठी सेमच आहे. ध्रुव महाराज पृथ्वी सम्राट होते. असं नाही की ध्रुव महाराज केवळ एक ठराविक भाग होता भारतामधला किंवा हे. पृथ्वी सम्राट होते ध्रुव महाराज आणि म्हणून ध्रुव महाराजांना इथं महाभागवत किंवा राजर्षी म्हटलेलं आहे. तर राजर्षी हा शब्द खूप मोठा आहे. काही राजा असतात, काही ऋषी असतात, पण राजर्षी जे असतात ते ऍक्च्युली जे राजाचं पण कर्तव्य करतात आणि त्याचबरोबर जे आध्यात्मिक क्रिया ज्या आहेत, धार्मिक क्रिया त्याला सुद्धा सपोर्ट करतात. तर ह्याच्यामध्ये जे चाणक्य पंडित आहेत, ते चाणक्य पंडित म्हणतात जो राजा आहे, त्यांनी दिवसामधून 4 तास धार्मिक क्रियांसाठी किंवा आध्यात्मिक क्रियांसाठी वेळ काढला पाहिजे. म्हणजे इथं कुठला राजा म्हणू शकत नाही. समजा आपल्या देशाचे एक पंतप्रधान आहेत, तर शेवटी उद्देश ते असं नाही की ते रिक्वेस्ट करणार की नाही मी राजा होतो, मला एवढ्या-एवढ्या सेवा होत्या असं. असं नाहीये. इथं राजा यथा राजा तथा प्रजा म्हटलेलं आहे. जसा राजा असेल तशी प्रजा असते. म्हणून राजाचं हे कर्तव्य आहे, की राजाने काय केलं पाहिजे? यद्यदाचरति श्रेष्ठः तत्तत् देवेतरो जनः. म्हणजे जे श्रेष्ठ व्यक्ती जे करतात, त्याप्रमाणेच ही सामान्य जनता करत असते. त्यामुळं राजाने एक असे नियम किंवा असे प्रिन्सिपल उदाहरणं सेट केली पाहिजेत, जेणेकरून ही जी प्रजा आहे, ती प्रजा त्या मार्गाला लागेल. तर आपण आजकाल पाहतो, की आजकाल ह्या गोष्टीचा खूप अभाव आहे, की कशा पद्धतीने राजाच निंद कार्यामध्येच आहेत, जिथं की खूप-खूप मोठे स्लॉटर हाऊसेस जे कत्तलखाने उभारले जातात किंवा जे आता आपण लॉकडाऊनमध्ये बघितलं सगळ्यांनी, की मंदिरं उघडली नाहीत. मंदिरं लेट उघडली, परंतु जी मद्यालयं आहेत, तर ती मद्यालयं उघडली. तर अशा काही गोष्टी आहेत, की ह्या कलियुगामध्ये किंवा आजकालच्या तथाकथित राजांमध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा अभाव आहे
परंतु आपल्याला प्रभुपादांनी सुंदर एवढं तात्पर्य दिलंय, की ह्याच्यामध्ये आपल्याला कळू शकतं, की राजा कसा असावा आणि ह्याचं प्रॅक्टिकल पण आपल्याला येत असतं, की कधी-कधी आपल्यामधलेच कोणी धार्मिक नेता वगैरे असतो किंवा धार्मिक आध्यात्मिक व्यक्ती असतो. तर तो जर ह्याच्यामध्ये जर ह्या राजकर्त्या किंवा इलेक्शन म्हणा, ह्याच्यामध्ये जर उभा राहिला, तर आपण त्याला सपोर्ट केला पाहिजे. तर असंच थोडक्यात हे जुळून आलंय एकदम. काय असं काय हे नाहीये, ॲडव्हर्टाइजमेंट नाहीये. तर तेच इथं चालू आहे, की बघू शकतो, की आयुष्याच्या प्रारंभी ध्रुव महाराजांची काय संकल्पना होती, की अ, भगवंतांच्या शोधामध्ये नव्हते गेले. ॲक्चुअली राजगादी मिळावी म्हणून गेले होते. परंतु भगवंतांनी काय केलं, की भगवंतांनी "ये यथा माम प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम्" असं भगवंत भगवद्गीतेमध्ये म्हणतात. जो ज्या भावनेने माझ्याकडे येतो त्याच भावनेने ध्रुव महाराज अर्थार्थी भक्त आहेत. तर ते सुरुवातीला अ, शुद्ध भक्ती किंवा एकदम शुद्ध स्तरावर नव्हते. तर त्यांनी काहीतरी अ, राजगादी मिळवण्याच्या हेतूने गेले. परंतु आपल्याला माहिती आहे, की भगवंतांकडं कुठल्याही हेतूने जा. अकाम सर्व काम वा मोक्ष काम उदाहरण. म्हणजे एखादी कामाची इच्छा असेल किंवा अकाम असेल, तर प्रत्येक जण भगवंतांकडे जाऊन त्यांचं हे करू शकतो. तर तेच ध्रुव महाराजांनी केलं आणि इथं सांगितलंय, की त्यांना काय कळून चुकलं, की या सृष्टीमधील सर्व काही मायाशक्तीकडून निर्माण करण्यात आलेले आहे. तर आपण पाहू शकतो, की इथं अ, जे भाषांतर आहे त्याच्यामध्येच आहे, की ध्रुव महाराज काय काय जाणलं, कोणती गोष्ट जाणली ध्रुव महाराजांनी? तर शरीर, मित्र, पत्नी, मुले-बाळे, सैन्य, समृद्ध कोश, सुखकारक राजवाडे आणि अनेक विहारस्थळे म्हणजे मायाशक्तीची निर्मिती आहे. तर ही मायाशक्ती आहे. मायाशक्ती का म्हणतोय आपण? एखादा विचारेल, की "अरे, आपलं शरीर हे माया काय आहे? हे जे मित्र आहेत ते माया काय आहे? किंवा पत्नी, मुले-बाळे, सैन्य, समृद्ध कोश ही माया का आहे?" तर माया म्हणजे दुसरं-तिसरं कोणी एक वेगळी दिसणारी शक्ती नसून जी भगवंतांपासून आपल्याला लांब करते किंवा भगवंतांचं स्मरण होऊ देत नाही, तिला माया म्हणतात. तर इथं आपण पाहू शकतो, की जो शरीर स्तरावर जो व्यक्ती आहे, तो शरीर स्तरावरच्याच ज्या गरजा आहेत आपल्या, त्या गरजा भागवतो. परंतु जे ऋषिकेश आहेत, जे ऋषिकेन ऋषिकेश सेवनम भक्तिरुच्यते असं म्हटलंय. तर त्या ऋषिकेशांची सेवा करण्यासाठी आपलं हे जे शरीर आहे, ते भगवंतांच्या सेवेमध्ये आपल्याला नियुक्त केलं पाहिजे. पण ते जर होत नसेल, तर ते सुद्धा माया आहे. मित्र, आपण पाठीमागच्याच वेळेस उदाहरण घेतलं होतं, की मित्र म्हणजे काय? की काहीतरी स्वार्थ असतो. परंतु आपले खरे मित्र कोण असतील? जे आपले वैष्णव आहेत, वैष्णव भक्त आहेत, तेच आपले खरे मित्र आहेत. इथं पत्नीचं सुद्धा सांगितलंय. जर पत्नी आध्यात्मिक कार्यामध्ये आपली जर आपल्याला मदत करत नसेल एखाद्या गोष्टीमध्ये, तर ती सुद्धा एक मायाचंच हे आहे. मुले-बाळे नाही का? सैन्य सांगितलंय, समृद्ध कोश. आता हे समृद्ध कोश, सैन्य हे वगैरे सगळं कशासाठी दिलंय? तर ध्रुव महाराजांच्या ह्याच्यामध्ये होतं. पण ध्रुव महाराजांनी जसं परीक्षित महाराजांनी राज्यत्याग केला, त्याच पद्धतीने ध्रुव महाराजांनीही इथं राजत्याग केलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर हे सोपं नाहीये. अ, खूप म्हणजे खूप अवघड पण नाहीये. पण जो ॲक्चुअली जास्त भवरोगामध्ये अडकलाय किंवा जो संघामध्ये नाहीये त्याच्यासाठी खूप अवघड आहे हे. म्हणून आपण नित्य-नेमाने काय केलं पाहिजे, की भक्तांच्या संघामध्ये आलं पाहिजे आणि वारंवार श्रवण केलं पाहिजे. तर आपण जोपर्यंत हे श्रवण करणार नाही, तर सार्वभौम प्रभू एका लेक्चरमध्ये खूप सुंदर सांगत होते. त्यांनी सांगितलं, की श्रवण हे कानाद्वारे होतं. अ, चिंतन किंवा स्मरण हे बुद्धीद्वारे होतं आणि त्याच्यावरती जे प्रॅक्टिकल आहे ते हृदयाद्वारे होतं. म्हणजे कान, बुद्धी आणि हृदय या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आपण ऐकायला जर बसलो एखादं कुठलंही लेक्चर किंवा काहीही, तर ते फक्त कानाने ऐकून सोडून देणं किंवा बसलोय आणि येतंय पडतंय म्हणून कानावर पडतंय, तर असं ऐकलं नाही पाहिजे आपण. तर आपण असं ऐकलं पाहिजे, की जे कानामधून आपल्या बुद्धीमध्ये त्याचं चिंतन झालं पाहिजे. म्हणून इंग्लिशमध्ये हिअरिंग आणि लिसनिंग म्हणतात. हिअरिंग म्हणजे काय ऐकणं आणि लिसनिंग म्हणजे काय, की ऐकणं, त्याच्यावरती चिंतन किंवा स्मरण करणं आणि त्याचबरोबर त्याचं काय करणं, आपल्या जीवनामध्ये प्रॅक्टिकली पालन करणं. तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. म्हणून हे जे आपण ध्रुव महाराजांचा जो प्रसंग आहे,
तो आपण वारंवार ऐकला पाहिजे. असं म्हणतात की चैतन्य महाप्रभूंनी 100 वेळा ही कथा ऐकलेली आहे. तर ही कथा ऐकल्यानंतरच काय होणार आहे आपल्या हृदयाचं मार्जन होणार आहे आणि जे नित्यसिद्ध कृष्ण प्रेम आहे, ते साध्य कबू नये, श्रवणादी शुद्ध चित्ते करे उदय असं जे मध्ये सांगितलेलं आहे. तर तेच आहे की त्याच्यामध्ये वारंवार जर एखादी गोष्ट केली, तर ते आपल्यावरती चांगलं बिंबणार आहे किंवा हे जे कठोर आपलं हृदय आहे, तर त्याच्यावरती आपल्याला त्याच्यामधून जो शुद्ध भगवत प्रेमाचा उदय तो होणार आहे. परंतु ही प्रक्रिया जी आहे, ती आपल्या घेण्यावरती आहे. जसं धुंदुकारी आणि यांची जी कथा आहे, श्रवण कसं असावं ह्याच्यावरती आपण खूप सुंदर शिकू शकतो. की कशा पद्धतीने एकदा श्रवण केलं आणि भगवत धामात गेले. तर ह्या काही गोष्टी आहेत. तर इथं जे आपले कौटुंबिक आहेत, ते कौटुंबिक कसे मायाशक्ती आहे, हे ध्रुव महाराज इथं सांगत आहेत किंवा त्यांनी हे जाणलेलं आहे. तर जगद्गुरु तुकाराम महाराज एका श्लोकामध्ये हे जे आपले जे नातेवाईक आहेत, अ, त्यांची परिपूर्णता कशामध्ये आहे, हे एका अभंगाद्वारे सांगतात. तर पूर्ण कृष्ण भावनामय हा अभंग आहे. पाहू शकतो आपण बऱ्याच वेळा ऐकलाय. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा. तर तुकाराम महाराज म्हणतात, की कृष्ण माझी कोण आहेत? माता आहे आणि कृष्णच माझे पिता आहेत. फुल्ली कृष्णा कॉन्शियस अभंग आहे हा. पुढे म्हणतात, की कृष्ण माझा गुरु, कृष्ण माझा तारू. हे कृष्ण जे आहेत, तेच माझे कोण आहेत? गुरु आहेत आणि तारू म्हणजे कोण? जे तारण करणारे आहेत, ते कृष्ण आहेत. उतरी पैल तिरू भवनदीचा. तर ही भवसागर किंवा भवनदी जी आहे, त्या नदीचा जो नावाडी आहे, तो कोण आहे? कृष्ण आहेत माझे. कृष्ण माझे मन, कृष्ण माझे जन. कृष्ण माझे मन म्हणजे काय? की वारंवार मी कृष्ण कथा, कृष्ण नाम किंवा कृष्ण लीला ह्याचंच मी सतत स्मरण करत असतो मनामध्ये माझ्या. कृष्ण माझे जन. हे जे जन आहे माझे किंवा जे पुढं म्हणतात की स्वयरा सज्जन कृष्ण माझा. तर हे जे जन आहे किंवा हे जे वैष्णव आहेत, जे वारंवार मला कृष्ण स्मरण आठवण करून देतात, तेच कोण आहेत? हे जे जन आहेत ते माझे कृष्ण आहेत. आणि शेवटी म्हणतात की "तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा." विसावा म्हणजे अंतिम गंतव्य किंवा आपलं जे अंतिम उद्देश आहे, तो काय आहे? श्रीकृष्ण असावा. वाटेनं करावा पार्था जीवा. तर महाराज म्हणतात की त्याला सोडू वाटत नाहीये. म्हणजे हा एवढा अ, तुकाराम महाराजांचा जो भाव आहे, तो इथं हाच आहे, की श्रीकृष्ण हेच माझ्या जीवनाचे जीवन आहेत किंवा शेवटी मला हे त्यागूच वाटत नाहीये किंवा चैतन्य शिष्याष्टकमध्ये सुद्धा चैतन्य महाप्रभू म्हणतात, की "यथा तथा वा विदधातु लंपटो, मत्प्राणनाथस्तु एव नापरः." म्हणजे काय, की कोणी लाथ मारो, कोणी काहीही करो, परंतु मला काय, हा जो आश्रय आहे, हे जे भगवंतांचे चरण आहेत, तर हे चरण मला त्यागायचे नाही. तर तोच भाव तुकाराम महाराजांचा इथं आहे. तर आपण पुढे जाऊया तात्पर्यामध्ये. पुढं सांगितलंय एक खूप मिलियन डॉलर स्टेटमेंट आहे. मी मार्क करून ठेवलंय याच्यामध्ये. जर कोणाकडे भागवतम असेल तर तेही तुम्ही करू शकता. श्री ध्रुव महाराजांच्या कार्यावरून आपण जाणू शकतो की मनुष्याचा प्रारंभी कोणताही हेतू असला तरी तो काहीही करून कृष्ण भावनामय होऊ शकला तर यथाकाळी भगवत कृपेने त्याला वास्तविक सत्याचा साक्षात्कार होतो. आपल्याला माहिती आहे की 4 प्रकारचे लोकं भगवंतांकडे येतात. म्हणजे जी सुरुवात होते. आर्त म्हणजे दुःखी, अर्थार्थी म्हणजे धनाच्या इच्छेने आलेले, जिज्ञासू म्हणजे जे जिज्ञासू असतात, की इथं काय आहे नक्की? कशाप्रकारे जिज्ञासा करतात आणि ज्ञानी म्हणजे ज्ञानी, की बुद्धी ह्याच्यावरून आलेले असतात. तर हे जे 4 प्रकारचे लोकं ते असतात. तर आपणही बघतो, की आपल्या अवती असे काही भक्त असतात, की त्यांचा उद्देश काहीतरी वेगळा असतो किंवा काही काही जणांना प्रसाद आवडतो माझ्यासारखे, की इथं प्रसाद खूप भारी भेटतो, इथं प्रसादाला गेलं पाहिजे. आणि तेव्हा आपल्याला हे भागवतम काय आहे? हे चैतन्य चरितामृत काय आहे? किंवा हे प्रभुपाद कोण आहेत? किंवा काय काहीच माहिती नसतं. किंवा एखादा भक्त बोलवतो, "अरे तू चल रे आपल्या कार्यक्रमाला. तुला काय करायचंय? तू फक्त आहे ना तिथं तू बस, ऐकू वाटलं ऐक, नाहीतर काय कर प्रसाद घे." तर अशा भावनेने येतात.
परंतु आपल्याला काही कालांतराने वैष्णवांच्या संघामध्ये काय प्राप्त होतं, की अशी गोष्ट प्राप्त होते, की जी आपण कधीच त्यागू शकत नाही किंवा त्यागण्याची इच्छा होत नाही. तर तेच इथं ध्रुव ध्रुव महाराज सांगतात, की यथाकाळी भगवत कृपेने त्याला वास्तविक सत्याचा साक्षात्कार होतो. तर आपले श्री शुकदेव प्रभू बऱ्याच वेळा सांगत असतात, की नाही का, नवीन कोण आला, तर म्हणतात, की "तू ये रे बाबा, तू इथं बस फक्त, तू ऐक फक्त, जास्त काय विचार करू नको. तू ये इथं, तुला सगळं कळलं." आणि त्यांचा अनुभव आहे, की बऱ्याच वेळा त्यांनी शेअर केलाय, की त्यांनी ह्याच्या आधी पण बऱ्याच संप्रदायामध्ये वगैरे गेलेत. पण जे आपलं ब्रह्ममध्व गौडीय संप्रदाय जे आहे, तर ह्याच्यामध्ये जे भक्त येतात, ते लगेच एवढं आत्मसात करतात आणि प्रॅक्टिकल असं नाही, की फक्त म्हणजे फक्त कीर्तन करणं किंवा फक्त एक सहजिया भाव. तर हे सगळं आपल्या जीवनामध्ये लगेच पालन करायला लागतात. आणि म्हणून इथं ध्रुव महाराज म्हणतात, की यथाकाळी भगवत कृपेने वास्तविक सत्याचा साक्षात्कार होतो. म्हणून कुठली जरी आपली स्टेज असेल, तरी आपण हाच विचार केला पाहिजे, की मला फक्त थांबायचंय. यथाकाळ मला जाऊ द्यायचा आहे. आपण म्हणतात ना आपल्या मराठीमध्ये, की तूप खाल्लं की रूप नाही येत. तसं थोडासा काळ आपण व्यतीत केला पाहिजे ह्याच्यामध्ये आणि म्हणून भागवतमध्ये सुद्धा प्रभुपाद एका भाषांतरामध्ये सांगतात, की जी अखंडता आणि दृढता जी आहे, ही आपण आपल्या जीवनामध्ये टिकवली पाहिजे. दृढता म्हणजे काय, की कुठलीही गोष्ट कधीही विपदा आली, कधीही आपल्या जीवनामध्ये काही झालं, तर लगेच अंतिम कुठल्या ह्याच्यावरती न जाता आपण वरिष्ठांचं जे आपले वरिष्ठ आहेत त्यांच्याकडून आपण मार्गदर्शन घेतलं पाहिजे. तरच आपण ह्याच्यामध्ये हे जे साक्षात्कार आहे तो होणार. तर गौरांग प्रभू एकदा असंच सांगत होते. म्हणले एक नवीन भक्त गोपीनाथमधून वृंदावन यात्रेला गेला होता आणि वृंदावन यात्रेला गेला असताना असा तो बसमध्ये बसला होता आणि बाहेर बघितलं 2 भक्तांचा वाद चाललेला आहे. की 2 भक्त वाद करत होते. त्याला लगेच त्यांनी हे केलं, की तो म्हणाला, की "अरे काय हे? हे अध्यात्मात असून सुद्धा भांडतायत हे. कसलं आहे भक्ती?" त्यामुळे त्यांनी कुठल्याही क्षणाचा विचार नाही केला आणि म्हणाला, की "आता मी हे सोडून देतो. ह्याच्यात काय मजा नाहीये. हे भांडत असतात म्हणजे एवढं मी बाहेरच्या जगामध्ये बघितलंय, एवढं सोडून आलोय, इथं पण तेच." म्हणून तो असा चालायला लागतो. पाठीमागच्या सीटवर बसलेला असतो आणि जे भक्त उठून दरवाजातून ज्या गाडीमधून बाहेर निघायला लागतो आणि तेच 2 भक्त पुढे येऊन एकमेकाला आलिंगन करत असतात किंवा हे करा आणि ते जेव्हा तो बघतो, अरे बापरे! म्हटलं ही तर खरी गंमत आहे यांची, की हे जरी भांडले तरी काय करतात एकमेकांना परत आलिंगन देतात. तिथून परत येऊन त्या जागेवर बसतो. असं गौरंग प्रभू सांगत होते. म्हणून लगेच कुठल्या जजमेंटवर आपण हे नाही करायचं. का? तर आपल्याला दोष दिसणारच आहेत या जगामध्ये. कारण का आपली दृष्टी तशी आहे. अ, म्हणून आपला जो चष्मा आहे, गौरंग प्रभू म्हणतात, की जो चष्मा आहे तो आपण बदलला पाहिजे. तर आपल्याला हे सगळं निळं दिसतंय. का निळं दिसतंय? तर आपण निळा चष्मा घातलाय. लाल का दिसतंय? तर लाल कलरचा चष्मा घातलाय. परंतु आपण जर चष्मा काढला तर वास्तविक सत्य जे आहे ते आपल्या समोर येईल आणि हा खरा चष्मा काय आहे, की भक्तांच्या संघामध्ये किंवा हे जे मार्ग आहेत थोडक्यात आपल्या आध्यात्मिक क्रिया ज्या आहेत, ही जी साधनं आहे, त्याच्यामध्ये आपण दृढतेने राहिलं पाहिजे आणि म्हणून ध्रुव ह्या शब्दाचं मिनिंगच दृढता आहे. म्हणून आपण दृढ राहण्यास शिकलं पाहिजे. ह्या कथेतून आपण बरेच मेसेज आहेत, पण दृढता जी आहे, तो तरी मेसेज आपण मिस नाही केला पाहिजे ह्याच्यामधून. पुढे म्हणतात, की प्रारंभीच्या काळात ध्रुव महाराजांना आपल्या पितेच्या राज्यामध्ये स्वारस्य होते. पण नंतर ते महाभागवत अर्थात श्रेष्ठ भक्त झाले आणि त्यांना भौतिक सुखोपभोगामध्ये किंचितही गोडी वाटेनाशी झाली. तर परम दृष्ट्वा निवर्तते. तर असा एक श्लोक आहे भगवद्गीतेमध्ये, की एकदा जर हायर टेस्ट जर भेटली, तर ह्या जगातल्या ज्या तुच्छ गोष्टी आहेत, त्या तुच्छच वाटू लागतात. म्हणजे ज्या तुच्छ आहेत, त्या अगोदर खूप सुंदर वाटतात. परंतु इकडं जर भगवत प्राप्ती झाली किंवा भगवंतांप्रती आसक्ती झाली, तर ह्या ज्या गोष्टी आहेत, त्या तुच्छ वाटू लागतात. प्रभुपाद अजून एक स्टेटमेंट वापरतात इथं, जीवनाचे पूर्णत्व एकमेव भक्तांनाच प्राप्त होऊ शकते. तर आपण अ, कोणत्या मार्गामध्ये आहोत किंवा कोणत्या गाडीमध्ये बसलोय ते आपण जाणून घेतलं पाहिजे, की जे वास्तविक जीवनाचं जे पूर्णत्व आहे, ते आपल्याला प्राप्त होऊ शकतं, जर आपण भक्तियोग, त्या भक्तियोगामध्ये जर आपण
अ, आपलं जे भक्तियोगावरती आपला विश्वास असेल किंवा भक्तियोगाच्या ज्या काही सेवा आहे, साधना आहे किंवा भक्तियोग म्हणजे काय तर भगवंतांची प्रेममयी सेवा. तर त्याच्यामध्ये आपण जर संलग्न असू तर. आणि शेवटी प्रभुपाद म्हणतात, एखाद्या मनुष्याने जरी अल्पशी भक्तिमय सेवा केली आणि नंतर आपल्या अपरिपक्व अवस्थेमुळे त्याचे पतन झाले, तरी तो या भौतिक जगात सकाम कर्मे करण्यात पूर्णपणे गुंतलेल्या मनुष्यापेक्षा अधिक श्रेष्ठ आहे. तर इथं सांगितलंय, की "नेहा अभिक्रमनाशोस्ति प्रत्यवायो न विद्यते, स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयम्." जरी एखाद्याने अल्पशी जरी भक्तीमध्ये प्रगती केली आणि नंतर त्याचं जरी काही पतन झालं, तरी भगवंत त्याचं पूर्णपणे रक्षण करतात. उदाहरण कोण आहे? तर आपले जे अजामिळ आहेत, त्या अजामिळांचं उदाहरण आहे. तर अजामिळांची जी कथा आहे ती आपण थोडक्यात पाहू आणि इथं विराम देऊया. अ, एक अजामिळ बऱ्याच वेळा आपण कथा ऐकलेली आहे, परंतु आपल्या शुद्धीकरणासाठी पुन्हा एकदा आपण त्याच्यावरती प्रकाशझोत टाकूयात, की एक ब्राह्मण मुलगा आणि जे भक्तिमय सेवेमध्ये सतत संलग्न आहे, भक्तिमय क्रियांमध्ये संलग्न आहे. एकदा अ, भगवंतांसाठी फुलं तोडण्यासाठी बगीच्यामध्ये जातात आणि बगीच्यामध्ये एक स्त्री-पुरुष अवैध कार्य करताना ते पाहतात आणि हे जेव्हा पाहतात तेव्हा त्यांना मन विचलित होतं त्यांचं, जे की त्यांनी ब्रह्मचर्याचं हे स्वीकारलेलं असतं. परंतु घरी येऊन सुद्धा वारंवार त्याच गोष्टी किंवा गुरूंनी सांगितलेले उपदेश सुद्धा त्यांच्यावरती कार्य करत नाहीत आणि मग एका फ्लोमध्ये त्यांचं पतन होतं. आणि पतन झाल्यानंतर ज्या सगळ्या आध्यात्मिक गोष्टी आहेत, त्या सगळ्या आध्यात्मिक क्रियांचा त्याग करून आपली वस्त्र, आपले आभूषणं, आभूषण म्हणजे काय वैष्णवांचे आभूषण काय आहेत? तर नम्रता किंवा ज्या काही गोष्टी आहेत वैष्णवांच्या, तर त्या सगळ्या त्याग करून त्या वेश्येच्या त्याच वेश्येसोबत जातात. त्यांच्याबरोबर संग करतात. घरामध्ये जी पत्नी असते, त्या पत्नीचाही त्याग करतात. नशापान चालू होतं आणि त्या पत्नीपासून 9 मुलं होतात. आपल्याला माहिती आहे सगळ्यांना आणि 10वा जो पुत्र असतो, त्याचं नाव नारायण असतं आणि मृत्यूसमयी आता एवढं सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. असं म्हणतात, की अजयमाने खूप म्हणजे खूप अ, पापमय कार्यामध्ये संलग्न झाला होता आणि शेवटी अ, जे धाकटं असतं ते प्रिय असतं म्हणून जे मृत्यूसमयी नारायण ह्या नावाला त्यांनी पुकारलं. आता नारायण म्हणजे कोण? तर नारायण म्हणजे मुलगा. ह्या मुलाला नाव घेतलं नारायण. परंतु तिथं कोण आलं? तर 2 पार्टी आल्या. एक म्हणजे आमचं कस्टमर आहे म्हणून पहिले आले यमदूत आले. परंतु त्याच्याही पेक्षा जास्त आणि तीव्रतेने आले ते विष्णुदूत आले. ते म्हणाले, की "हे आमचंच कस्टमर आहे." तर कसं? तर "अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम." अंतकाळी ज्याने कोणी माझं नाव घेतलंय, तो माझ्या धामाची प्राप्ती करतो, असं भगवंत म्हणतात. आणि इथं काय केलंय, की नारायण हे जे नाव घेतलेलं आहे. म्हणून नारायण हे नाव घेतल्यानंतर विष्णुदूत आणि यमदूत यांच्यावरती खूप चांगला संवाद आहे. आपण अजमेर आख्यान हे पुस्तक वाचू शकता. प्रभुपादांचं छोटंसं पुस्तक आहे. तर त्याच्यामध्ये त्यांचं डिबेट चालतं, की कोण यम दरबारी आला पाहिजे, कोण विष्णू दरबारी आला पाहिजे. तर त्याच्यामध्ये शेवटी जे विष्णुदूत आहेत, ते विष्णुदूत जिंकतात आणि विष्णुदूत हा जो अजामिळ आहे, त्या अजामिळाला आपल्यासोबत घेऊन जातात किंवा परत त्याच्या पुढची स्टोरी आहे, की कशाप्रकारे परत त्यांचं रक्षण करून मग जे अजमेळ आहेत ते हरिद्वारमध्ये जातात. पुन्हा एकदा चांगले संत होतात. महाभागवत होतात आणि पुन्हा अ, भगवंत त्यांना घेऊन जातात. तर अशी स्टोरी आहे. तर ह्या स्टोरीमधून आपण काय शिकू शकतो किंवा ह्या कथेतून, की जरी एखाद्याचं पतन झालं, भक्तिमय क्रियेमध्ये संलग्न आहे आणि जरी त्याचं पतन झालं, तरी भगवंत हे रक्षण करतात. भगवंत हे असं म्हणत नाहीत, की "अरे, ह्यानी मी सांगितलेल्या क्रिया केल्या नाहीत किंवा मग ह्याचं आपण काय केलं पाहिजे, ह्याला चांगला धडा शिकवला पाहिजे." परंतु नाही, भगवंत असं म्हणतात, की भगवंत आपल्यापेक्षा जास्त आतुर आहेत. तो जीव आपल्याकडे कधी येईल. म्हणून हे जे अजमेळ आहेत, तर अजमेळांना भगवंतांनी शेवटी आपल्या धामी किंवा शेवटी स्मरण करून दिलं, की कशा पद्धतीने आपण जी भगवत प्राप्ती आहे, ती भगवत प्राप्ती आपण केली पाहिजे. आणि ह्याच्यामधून आपण हेच शिकलं पाहिजे, की जरी सकाम कर्मामध्ये वगैरे जरी एखादा हे असेल, तर त्याच्यापेक्षा श्रेष्ठ कोण आहे, की जो पतित जीव आहे. आम्ही भागवत चर्चा करत होतो. त्याच्यामध्ये एक प्रश्न विचारला होता, की कशा पद्धतीने एखाद्या पतित जीव
पतित भक्त आहे, त्याच्या प्रती आपला व्यवहार असला पाहिजे. तर आम्ही चर्चेमध्ये हेच सांगितलं, की जो भक्त असतो तो कधीच स्वतःला हायर स्टेजला ठेवत नाही. तो स्वतःला पतितच मानतो. तर तो भक्त जर स्वतःला जर पतित मानत असेल, तर त्याचं पतन कसं होणार? त्यामुळे भक्ताचं कधीच पतन होऊ शकत नाही. आणि पहिली गोष्ट म्हणजे पतन होणं हा शब्दच आपण हे नाही केला पाहिजे त्याच्यामध्ये. परंतु आपण हेच जाणून घेतलं पाहिजे, की हे जे अजामिळ आहेत, ते आहेत, की भगवंत नक्की आपल्याला भक्तीमध्ये सहकार्य करतात आणि त्याच भावनेमध्ये आपण हे केलं पाहिजे. तर कधी-कधी वाटू शकतं, की अरे ध्रुव महाराज आहेत, ठीक आहे, त्यांची परंपरा खूप मोठी होती, ते खूप मोठे राजे होते, त्यांना सांगायला एवढे मोठे ऋषी होते, राजर्षी होते, त्यांचा काळ चांगला होता. आम्ही कलियुगामध्ये आम्हाला 16 माळा पण होत नाहीत, कसं आम्ही करायचं? तर महाराज एक खूप सुंदर कोट सांगतात, की "टुमॉरो नेव्हर कम्स. द ओन्ली टाईम टू बिकम कृष्णा कॉन्शियसनेस इज नाऊ." म्हणजे आपण म्हणू शकतो, की मी कलियुगामध्ये अ, मी आजारी असतो थोडासा. मला थोडासा पाठीचा त्रास आहे. अ, दरवेळेस काय प्रभूजी मीटिंग घ्यायची, आम्हाला जरा लग्नाला जाऊ द्या, की आपण कारणं पुढे सारतो. प्रभूजी माझ्या मागे थोडासा आता व्याप आहे. काय आहे मला सध्या जमत नाही हो. मला मुलं आहेत, लहान मुलं आहे माझ्या घरामध्ये. तर ही जी कारणं आहेत, ती कारणं सोडून आपण कधीच नाही हे होऊ शकणार. तर ही कारणं पण निश्चित आपण जबाबदारी स्वीकारली पाहिजे. पण एका स्टेजला आपण हा पण विचार केला पाहिजे, की ह्या कार्यामध्ये फक्त राहिलो तर आपण काय होऊ? अ, ह्या कार्यामध्येच जरी राहिलो आपण तर काय करू? ह्याच्यामध्ये आपण गुरफटून जाऊ आणि पुन्हा आपल्याला ही कार्य करण्यासाठी पुन्हा यावं लागेल. त्यामुळं ही कार्य तर करायचीच आहेत, पण ह्या कार्याबरोबर आपण जे भक्तियोग जो आहे तो आपल्याबरोबर जोडला पाहिजे. म्हणून मी जेव्हा Aetosमध्ये होतो तेव्हा तिथं एक ड्रायव्हर होते. तर ते टाटा मोटर्समध्ये होते. त्यांची गाडी होती तिथं आणि तिथं त्यांना वय त्यांचं 60च्या वरती गेलं होतं. आणि 60च्या वरती वय जाऊन सुद्धा मी त्यांना सांगायचो म्हणजे त्यावेळेस 2013-14 मध्ये त्यांना सांगायचो, की "हे ठीक आहे सगळं आता झालंय तुमचं, आता थोडंसं मंदिरामध्ये येत चला, हरिनाम घेत चला." तर त्यांची ऐकण्याचीच प्रवृत्ती नसायची. ते म्हणायचे, की "नाही, आता काय थोडासा हातभार लावला पाहिजे." मुलगा नाही, एकूण एक एक फक्त मुलगी. तरी म्हणायची, "नाही, नाही, थोडंसं अजून करायचंय. आता काय घरी बसवत नाही. त्याच्यापेक्षा आपलं हे बरं आहे, ते बरं आहे." म्हणजे इकडं बघू शकतो आपण जो राज्यकर्ते जे आहेत किंवा आयडॉल जे आपलं भक्ती मार्ग आहे, त्याचा उद्देश काय आहे शेवटी, की भगवत प्राप्ती करणं. परंतु इथं लोकांना सांगून सुद्धा येत नाहीत आणि अजून सुद्धा बघतोय हां. म्हणजे मला हसायला येते कधी-कधी, की आता त्यावेळेस त्यांचं वय काहीतरी 60 क्रॉस झालं होतं. आता अल्मोस्ट 70s मध्ये आले, 68-70s मध्ये आलेत आणि अजून पण जेव्हा कधी फोन होईल, तेव्हा ते अजून ह्याच गोष्टीवरती आहेत, की नाही येऊ, करू, हे करू असं. म्हणजे ह्याच भावनेमध्ये आहेत ते. त्यामुळं जो कैलास आहे त्याच्यासारखं गत नाही झाली पाहिजे म्हणून आपण या गोष्टीमधून हेच शिकलं पाहिजे, की कशाप्रकारे अंती हे सगळं आपल्याला त्याग करायचा आहे. हे कोण? ध्रुव महाराज सांगतात. ज्या ध्रुव महाराजांनी 36,000 वर्ष राज्य केलं, ते सांगतायत इथं, की कशा पद्धतीने हे आपण त्याग केला पाहिजे आणि शेवटी अ, अ, जे भगवत प्राप्ती आहे किंवा जो वानप्रस्थ आश्रम आहे, तो स्वीकारला पाहिजे. म्हणून आपण ह्याच गोष्टी आपल्या जीवनामध्ये वारंवार चिंतन, स्मरण केलं पाहिजे. तरच प्रॅक्टिकल आपल्याला शक्य होईल. तर इथं आपण थांबूयात. जर कोणाला काही करायचं असेल तर प्लीज करू शकतो आपण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद प्रभूजी. तर प्रभूजींनी प्रवृत्ती मार्गापासून ते निवृत्ती मार्ग भागवताचा आश्रय घेऊन कशा प्रकारे आपण करू शकतो निवृत्ती मार्गामध्ये आणि ध्रुव महाराजांचा जो साक्षात्कार आहे, हे भौतिक जगत हे मायाजाळ आहे आणि याच्यातून आपण बाहेर पडलं पाहिजे. असं सुंदर असे एक छोट्याशा कथा सांगून खूप सुंदर असं आपल्याला मार्गदर्शन केलं प्रभूजींनी. तर खूप खूप धन्यवाद प्रभूजी. तर कोणाचे प्रश्न वगैरे असतील तर विचारू शकता आणि उद्याचं शेड्यूल प्रभूजीच सांगतील. हरे कृष्ण.
धन्यवाद. उद्या यांचं श्री सुखदेव प्रभूंचा आहे भागवतम क्लास आणि जपा टॉक श्रीमान पंडित प्रभूंचा आहे. हरे कृष्ण. हरी बोल. कोणाला कोणाला प्रश्न प्रश्न असतील तर नसेल विचारू शकता. प्रश्न नसेल तर अजून एक मुद्दा होता माझ्याकडे सांगायला, तो स्किप झाला माझ्याकडून. 8-5 झाले, 2 मिनिटांमध्ये एक संपवतो. प्रश्न असा होता की Yes, yes. हरी बोल, हो, की हो. ध्रुव महाराजांना ज्यावेळी भगवंताची प्राप्ती झाली आणि त्यांनी ज्यावेळी शंखाचा स्पर्श केला भगवंतांनी, त्यावेळी त्या ज्या प्रार्थना बोललेल्या आहेत ध्रुव महाराजांनी, त्यामध्ये पण अशाच प्रकारचं भगवंतांचं त्यांनी अ, जे महानता आहे ती पण गायलेली आहे आणि त्यांना त्यावेळी पण पश्चाताप झालेला जो आहे तो दाखवलेला आहे आपल्याला. तर त्यावेळी पश्चाताप झाला, त्यांनी पाहिलं की हे सर्व मायाजाळ आहे, सर्व आहे. त्यानंतर हे 36,000 वर्ष राज्य केलं आणि त्यानंतरही त्यांचा तो साक्षात्कार आहे. तर मग जे आहे 36,000 वर्ष त्यांनी राज्य केलं हे अगोदर जो साक्षात्कार झालेलाच होता त्यांना आणि परत ही सांगतायत. मग हे त्यांच्यासाठी आहे की आपल्यासाठी आहे? हरे कृष्ण. ऍक्च्युली त्यांच्यासाठी तर आहेच सगळं, पण त्याच्यापेक्षा जास्त आपण आता सगळे बसलोय तर आपल्यासाठीच हे समजायचं. तर श्रीमान दयानिधी केशव प्रभूंनी असाच एक प्रश्न विचारला होता पाठीमागच्या वेळेस. तर त्यावेळेस आपण याच्यावरती चर्चा केली होती, की कशा पद्धतीने ध्रुव महाराजांना तेव्हा स्पर्श झाला किंवा तेव्हा भगवत प्राप्ती झाली, तरी सुद्धा त्यांच्याकडून मिस्टेक झाल्या. स्वयंभू म्हणू आले, स्वयंभू म्हणून पुन्हा त्यांना सांगितलं. तर हे हे आपल्याला लेसनच आहेत, असंच आपण घेऊ शकतो प्रभूजी, की आपल्याला अ, हे शिकवणूकच आहे किंवा भगवान हे जे वर्णन आहे भागवतामध्ये ते आपल्यासाठीच आहे, म्हणून आपण असं घेतलं पाहिजे. जर आपण म्हटलं की हे सगळे शुद्ध भक्त आहेत, त्यांना काही त्याची गरज नाही, तर मग सगळा विषय संपून जातो. परंतु म्हणून तिथंच येतो परत आपण, की श्रवणानंतर त्याचं सातत्याने स्मरण करणं, चिंतन करणं आणि चिंतन केल्यानंतर आपल्या डेली लाईफमध्ये त्याचं प्रॅक्टिकल करणं. त्यामुळं हे जे भागवत आहे, ते भागवत अ, म्हणतात की अमंगल गोष्टींचं आपलं हे करून टाकतं, अ, नष्ट करून टाकतं. त्यामुळं हे वाचून वारंवार आपण ह्याच्यामध्ये राहिलं पाहिजे, की जे ध्रुव महाराज जे करत आहेत किंवा सांगत आहेत, तर ते शेवटी आपण एक मतावर आलं पाहिजे, की आपला दृढ निश्चय आणि संकटकाळी किंवा अंती आपण काय केलं पाहिजे, ह्या सगळ्याचा त्याग केला पाहिजे. सगळ्या माया आहेत. गृहस्थ म्हटल्यानंतर आपल्याला थोडंसं वाटतं, की अरे, हे ब्रह्मचारी थोडंसं म्हणत असतील, पण मला तर नाही वाटत माया आहे इथं. इथं कुठंच नाही. मला तर माझी पत्नी सुंदर वाटते, मुलं सुंदर वाटतायत. पण हे वास्तविकता हीच आहे, की शेवटी आपल्याला हेच समजलं पाहिजे, की ही मायाशक्तीचीच निर्मिती आहे. आणि मायाशक्तीला पार करायचं असेल तर दैवी हेच्या गुणमयी मम माया दुरत्य. भगवंतांनाच आपण शरण गेलं पाहिजे. म्हणून जो पहिला जो प्रसंग आहे त्याच्यामध्ये सुद्धा जरी ध्रुव महाराज प्रार्थना करत असतील, त्याचा पण हेतू तोच आहे, की एकतर भक्त जे असतात ते भगवंतांचं गुणगान करण्यामध्येच आनंदी असतात नेहमी. तो एक भाव ध्रुव महाराजांचा इथं पाहू शकतो आपण. आणि दुसरं म्हणजे की हे आपल्यासाठी सुद्धा लेसन्स आहेत, की आपल्याला जरी भगवंतांना प्रिय करायचं म्हटलं किंवा पांडुरंगाच्या मंदिरामध्ये जर तुम्ही ऐकलं असेल, तर तिथले पुजारी आहेत, की तुकाराम महाराजांचे जे अभंग आहेत, त्या त्या अभंगरूपी सेवा करतात. म्हणजे काय, की ते स्वतःला पात्र समजत नाहीत, की भगवंतांची सेवा करण्यासाठी. तिथं काय समजतात ते, की जे शुद्ध भक्तांनी केलंय, त्यांच्याच ज्या प्रार्थना आहेत, त्याच प्रार्थना गाऊन मी भगवंतांना संतुष्ट करू शकेल. मला माहिती नाही तुमच्या प्रश्नाचं व्यवस्थित मी उत्तर दिलंय का नाही, पण इतर भक्त सुद्धा प्लीज ऍड करा याच्यामध्ये. मिळालं उत्तर मिळालं. धन्यवाद. हरे श्लोक कृष्ण. आपण वाचतोय हे पश्चातापातनं बोलतात ध्रुव महाराज की कर्तव्यातनं बोलतात, ती जरा थोडी व्याख्या केली तर बरं होईल. आत्ताचे जे भाषांतर आहेत सलग 2-3 हे पश्चातापातनं आहेत का कर्तव्य भावनेतनं आहेत? मी भाषांतर वाचतो. पाठीमागचं पण म्हणताय ना? हे जे आता जे आपण बघतोय ध्रुव महाराजांच्या ज्या भावना आपण पाहतोय, या पश्चातापाच्या भावना आहेत का एक कर्तव्याच्या भावना ते सांगत आहेत? हा म्हणजे मला प्रश्नच आहे हा मलाही, कारण की मी मागचे काही दिवस थोडंसं तितकं नियमित माझं वाचन नाही झालेलं. कदाचित त्यामुळे हा प्रश्न तुम्ही समजा. बाकीचे पण ऍड करू शकता. तर ह्याच्यामध्ये
पश्चाताप संपलेला आहे. तर मला असं वाटतं, की पश्चाताप ही इनिशियल स्टेज आहे. परंतु इनिशियल स्टेज नंतर आता ध्रुव महाराज कुठेतरी त्यांचे अनुभव किंवा कर्तव्य ह्याच्याकडे ध्रुव महाराज थोडंसं आलेले आहेत आणि हे जे ध्रुव महाराज बोलत आहेत, पश्चाताप कधी होतो व्यक्तीला? जेव्हा त्याच्याकडून जी गोष्ट नको करायला अशी गोष्ट जेव्हा करतो तेव्हा पश्चाताप होतो. परंतु पश्चाताप केल्यानंतर पुढं काय? तर पुढे जी चूक केलेली आहे त्या चुकीमध्ये दुरुस्ती केली पाहिजे. आणि ध्रुव महाराजांनी दुरुस्ती केली. युद्ध थांबवलं इथं, की असं म्हटले नाहीत, "अरे तुम्ही कुबेरजी कोण? तुम्ही स्वर्गामधले तुम्ही कुबेरजी." पण इथं जे देवी-देवता आहेत साक्षात, त्यांच्याकडून उपदेश ग्रहण करून ध्रुव महाराजांनी हे ऐकलंय आणि शेवटी त्या पश्चात्तापाच्या भावनेमधून ते वर उठलेत आता. आणि आपला अनुभव आहे किंवा जे अ, भगवत प्राप्ती किंवा मी तर म्हणतो पश्चात्ताप किंवा तुम्ही कर्तव्य म्हटले, त्याच्याही पुढे जाऊन एखादा शब्द असा असू शकेल, की कर्तव्य म्हणजे काय, की थोडक्यात आपल्या वर्ण आश्रमनुसार आपण कर्तव्य एखादं करतो. पण त्याच्याही पुढे जाऊन जे अंतिम जे ध्येय आहे, अंतिम जो उद्देश आहे, ती उद्देश प्राप्ती काय आहे, हे ध्रुव महाराजांनी जाणलंय. म्हणून इथं काय आहे, की महाभागवत म्हटलंय प्रभुपादांनी इथं, की श्रेष्ठ भक्त झाले आणि ही जी गोडी वगैरे आहे, त्या गोडीच्या पण पलीकडे झालेत. म्हणजे आपण कधी-कधी काही कर्तव्य करतो. त्या कर्तव्यामध्ये सुद्धा आपल्याला काहीतरी गोडी वाटत असते, की "अरे बापरे! मी गृहस्थ जीवनाचं थोडंसं कर्तव्य करतोय आणि त्याच्यामध्ये सुद्धा थोडंसं आसक्ती आपण येऊ शकते." पण ह्याही स्तराच्या पलीकडे ध्रुव महाराज आहेत आता सध्या, की ते काय म्हणतायत, की "प्रभुपाद, भौतिक सुखोपभोगामध्ये किंचितही गोडी वाटेनाशी त्यांना झाली." आणि त्यांनी काय जाणलं, ह्या ज्या काही गोष्टी आहेत, ह्या गोष्टी मायाशक्तीने निर्मित केलेल्या आहेत आणि म्हणून ह्याचा आपण एक दिवस त्याग केला पाहिजे. म्हणून जे सुख म्हणतो आपण अ, शेवटी ह्या गोष्टीमध्ये सुख नाहीच आहे. म्हणून अ, जे सुख आहे ते कशामध्ये आहे? तर भगवत प्राप्ती किंवा भगवत आनंद हे जो आहे त्याच्यामध्ये आहे. म्हणून अ, तो जो स्तर आहे तुम्ही म्हणताय प्रभूजी, की त्याच्यामध्ये तर पश्चाताप निघून गेलाय. त्याच्यानंतर कर्तव्य पण त्यांनी केलंय. हां, इथं बघा 36,000 वर्ष राज्य जे एका राजाचं कर्तव्य काय आहे? 36,000 वर्ष राज्य केलं तेही त्यांचं झालंय. त्याच्यानंतर आता पुढं काय आलेत तर ते भगवत प्राप्ती किंवा अंतिम जो मनुष्याचा उद्देश आहे, त्या उद्देशाप्रत आलेत. तर ह्याच्यामध्ये अजून प्लीज ॲड करू शकता जर काही. हरे कृष्ण. मला असं वाटतंय कालच्या श्लोकामध्ये पहिलं जे वाक्य होतं, ते वाक्य सांगत होतं की अ, अ, म्हणजे तात्पर्य लिहिताना सांगतात की माझा अनुभव सांगतोय आता मी. अनुभव हा शब्द आहे ना, त्याचा पहिल्याच कालच्या श्लोकाचं पहिलं वाक्यच आहे याचं श्लोकाचं. जो पहिला शब्द आहे तो सांगतो की मी माझं अनुभव सांगतोय आता. आणि मग ते आता सर्व केलं त्यांनी. काय? तपस्या केली होती. नंतर आधी तर आपल्याला माहिती आहे जसं तुम्ही सांगितलं, की आधी ते गेले होते, की मला जो माझा वडील आहेत, त्यांच्यासारखं असं उच्च पद किंवा उच्च राज्य पाहिजे. एक भावना होती. नंतर जेव्हा भगवंत मिळाले, तेव्हाच भगवंतांपुढे त्यांनी थोडासा पश्चाताप व्यक्त केला होता, की "अरे, अरे, मी काय मागत बसलो? इथं हिरा मिळतोय मला आणि मी काचाचे तुकडे मागतोय." म्हणजे तिथे जो पश्चाताप तिथेच झाला होता आणि तिथेच ते म्हणत होते, "आता राज्य नको" वगैरे. परंतु भगवंत म्हटले, "नाही, तू एक मी तुला एक वचन देतो, की तू हे राज्य करशील आणि त्याच्यानंतर तू धामात येशील." आणि मग आता तिथंच त्यांनी एक हे केला होता, की ओके मला आता भगवंतांच्या आज्ञेचं पालन करायचं आहे. मला 36,000 वर्ष राज्य करायचं आहे, पण ते करत असताना मला भगवंत विसरले नाहीत ते. आणि वेळोवेळी त्यांचे आजोबा आणि पणजोबा आणि कोण अजून आपले अ, कुबेरजी यांनी परत त्यांना आठवणही करून दिली. जसं भक्त म्हणतो ना, कधी-कधी आपली भक्ती करत असताना होऊ शकतं आपलं असं. तर मग आपल्या भक्तांच्या संगतीसाठी आहे आपल्याला, की ते आपल्याला वेळेची आठवण करून देतात, की आपलं हे जग जे आहे ते नश्वर आहे. तुला जो प्रवृत्ती आणि निवृत्ती आता प्रभूजींनी सांगितलं. ते मार्ग आपण आपल्याला हे सगळं सोडून आपल्याला भगवंताकडे गेलं पाहिजे, ही आठवण करून देतात. तसं घटना आपण आधी मागच्या श्लोकांमध्ये ऐकलंय आणि आत्ता ह्या मागच्या 3 श्लोकापासून हे आपल्याला दुर्वाजा त्यांचा अनुभव सांगतायत, की हे मी सर्व काही केलंय आणि आता हे जग जे आहे ते माया आहे. आता यातनं तुम्ही बाहेर पडा, भगवंताच्या धामात जा, जिथं शाश्वत आनंद आहे. आणि हा अनुभव ते आपल्याला सांगतायत. आता इथे कुठेही पश्चाताप वगैरे काही नाहीये. थँक यू. हरे कृष्ण.
हरे कृष्ण. तर प्रश्न तोच होता ना प्रभूजी, तसंच म्हणजे आपण हे जे अंतिम गोल आहे हे आपण ऍज अ कर्तव्य म्हणून करायचं, असा प्रश्न होता का? कर्तव्य म्हणून केलं पाहिजे का? ह्या भावनेत त्यांनी आपल्याला उपदेश देत आहेत का, ध्रुव महाराज सांगतायत, असा प्रश्न होता का? अलीकडे आहे प्रभू. नाही प्रभूजी, मला त्या ऋषिकेश प्रभूंच्या उत्तरामुळे थोडंसं मी झालो सॅटिस्फाईड, कारण की हे जी 2-3 भाषांतर वाचली ना, त्याच्यामध्ये पश्चाताप हा असं कुठं जाणवत नाहीये. आणि मला वाटतं तुमच्याकडनं का गोपीनाथ प्रभूंकडनं चुकून पश्चाताप हा शब्द ऐकल्यामुळं मी कन्फ्युज झालो. आणि 2-3 जर भाषांतर वाचली तर त्या भाषांतराचा मधला अर्थ असा निघतो की हा पश्चाताप नाहीये, त्यांचे ते अनुभव सांगतायत आणि त्या पद्धतीने आपल्याला सर्वांना मार्गक्रम ते करायला सांगत आहेत असं. त्यामुळे माझं उत्तर क्लिअर झालंय प्रभूजी. थँक्यू. हो हो हो, ओके ओके, धन्यवाद. हरे कृष्ण. अजून कोणाला ऍड करायचे काय? आपण थांबूया, वेळ खूप झालेली. हो, प्रभूजी, थांबू शकता आपण. श्रीमद् भागवतमल पुराण की जय. श्रील प्रभुपाद की जय.